नमस्कार. आज आपण मुरुड पोलीस स्टेशन या ठिकाणी उपलब्ध आहोत आणि येण्याचं कारणही तसं विशिष्ट आहे. कारण सरांनी मुरुडला API म्हणून चार्ज स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद सर आपल्या आव्हानाला जनतेने दिलेला आहे. सर हे तुमच्या कसं काय म्हणजे तुम्हाला सुचलं की आता पहिल्यांदाच आपण रक्तदान शिबिर आयोजित केलं पाहिजे आणि तुम्हाला काय रिस्पॉन्स आहे? आज दिनांक 10/6/2026 रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण साहेब आणि DPO श्री साहेबराव नरोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ब्लड बँक बालचंद्र ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने आणि पोलीस स्टेशन मुरुड यांच्या मार्फतीने एक लोकांना लोकांना मदत मिळावी म्हणून एक ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला होता आणि त्या ब्लड डोनेशन कॅम्पसाठी आत्तापर्यंत जवळपास 55 ते 60 रक्तदात्यांनी येऊन आपलं रक्तदान केलेलं आहे. आणि आणखी मी विनंती करीन आपल्या माध्यमातून की जास्तीत जास्त लोकांनी ब्लड डोनेशन करून आपला एक वेगळा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे. त्या दृष्टीनं जास्तीत जास्त ब्लड डोनेट करण्यात होईल तर त्याला मदत होईल आणि मी सर्वांना आवाहन करून की जास्तीत जास्त रक्तदात्यांनी ब्लड डोनेशन करावं. सर ब्लड डोनेशन करताना महिलांचाही त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद पाहायला मिळत आहे आणि अगदीच आपण या गावचे भूमिपुत्र असल्या कारणाने आपले या लोकांमध्ये आपला संपर्क आहे. त्याचमुळे आज 250 ते 60 संख्या आतापर्यंत दिलेली आहे. आणि काय अपेक्षा आहे सर संध्याकाळपर्यंत किती डोनेट होईल? नक्कीच महिलांनी सुद्धा याला चांगला प्रतिसाद दिला आहे. मी सर्वप्रथम मीच पहिल्यांदा पाहतो की महिलांनी मी ब्लड डोनेशन केलेलं आहे आणि आमचं टार्गेट आहे 150पर्यंत संध्याकाळपर्यंत करण्याचं टार्गेट आहे. त्या दृष्टीनं आपण सर्वांना आवाहन केलेलं आहे आपल्या माध्यमातून सर्वांनी जास्तीत जास्त ब्लड डोनेट करावं. पोलीस स्टेशन पोलिसातला माणूस दाखवण्यासाठी गावकऱ्यांचं किती महत्त्व आहे आणि पोलीस स्टेशन आणि नागरिक यांचे कनेक्टिंग किती महत्त्वाचे आहे हे आपल्या ब्लड डोनेशनच्या या कार्यक्रमातून आपल्याला दिसत आहे. आणि सरांनी येऊन अगदी 8 दिवसाचे झाले सरांनी येऊन आणि त्यांनी एवढा मोठा कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कॅम्पला सरांना आमच्या चॅनलकडून शुभेच्छा देतो आणि या संपूर्ण न्यूजसाठी मी अनिल टेळे ब्युरो चीफ लातूर. धन्यवाद.